महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. हे जे तुमचे पंतप्रधान आहेत, तुमचे म्हणतो मी, देशाचे नाही आहेत, ते भाजपमधल्या एका गटाचे पंतप्रधान आहेत. त्यांना संपूर्ण BJP सुद्धा स्वीकारायला तयार नाही. त्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी एक केटरिंगचा उद्योग सुरू केला आहे. केटरिंग सर्व्हिस. हे सगळे पक्ष सोडून येणारे लोक असतात, फुटीर, गद्दार, त्यांच्यासाठी त्यांनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे. हे गद्दार लोक जमवतात, त्यांना चहाला बोलवतात, जेवायला बोलवतात आणि मग आश्वासनं देतात. एरवी भेटत नाहीत खासदारांना, मग ते त्यांच्याच खासदारांना भेटतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारे पक्षपाती वर्तन करावं. आम्हाला काय नाही बोलवत. 25 वर्ष खासदार आहेत. आमच्या इतर खासदारांना का बोलवत नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. एक परंपरा आहे, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चहापान होतं. त्यानंतर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यामध्ये चहापान होतं, एकमेकांवर चर्चा होते. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांना का बोलवत नाहीत? किंवा इतर पक्ष आहेत, अखिलेश यादव आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे लोक असतील, डावे पक्ष असतील, त्यांना का बोलवत नाहीत? हे जे केटरिंग सर्व्हिस आहे हे गद्दारांसाठी. मला तर कळलं की हे जे 6 आमचे खासदार आहेत बरं का, त्यांच्या तोंडामध्ये मोदी जिलब्या भरवत होते. ढोकला, जिलेब्या, आणि एकाच्या घशामध्ये ढोकला अडकला बरं का. मग मोदींनी त्याच्या छातीवरती हात वगैरे चोळला असं सांगतात लोक. म्हणजे मला माहीत नाही. बरं, हे काय म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? प्रकरण न्यायालयात सुरू आहे. प्रकरण यांच्या गद्दारीचं न्यायालयात सुरू आहे. आणि जे तुम्ही सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, चिंता करू नका, हा का न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का? हा सध्याची सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात. तर हा न्यायालयावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे नरेंद्र मोदींचा. हे नरेंद्र मोदी खासदारांना जिलेबी आणि फाफडा आणि ढोकला खायला बोलवतात, गद्दार खासदारांना. पण गेले 15 दिवसापेक्षा जास्त काळ ते संसदेमध्ये येऊ शकले नाहीत. तिकडे आहे ना, आम्ही तुम्हाला देतो ना खायला, काय तुम्हाला जे काय आवडतं आहे, खिचडी, ढोकला, फाफडा, जिलेबी, आम्ही तुम्हाला देऊ ना सगळे खासदार. पण ना अमित शहा ना नरेंद्र मोदी हे संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून अद्याप सभागृहात, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, आलेले नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे मोदींनी जर ते खरोखर या देशातल्या कायद्याचे आणि संविधानाचे रक्षक असतील तर त्यांनी एक पथ्य पाळायला पाहिजे. जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे, अपात्रतेचा निकाल लागले नाही. जे 6 खासदार तुम्हाला भेटले गद्दार आमच्या शिवसेनेचे, त्यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे, निकाल लागायचा आहे. तरी तुम्ही त्यांना भेटता, याचा अर्थ तुम्ही पक्षांतराला उघड समर्थन देत आहे, गद्दारीला समर्थन देत आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात आणि नरेंद्र मोदी त्यांच्या तोंडात जिलेबी भरवतात, हे या संविधानाचं सगळ्यात मोठं हा अपमान आहे. मोदींनी त्यांना भेटणं हा गुन्हा आहे, किंवा गृहमंत्र्यांनी भेटणं हा गुन्हा आहे. अहो, त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयावर दबाव आणताय. तुम्ही एका पद्धतीनं असं सांगताय की मी तुमच्या पाठीशी आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय माझ्या खिशात आहे असं ते सांगताय. कसला विश्वास? गद्दारांना कोणी विश्वास देतो का? देशाची परंपरा काय आहे? गद्दारांना, बेईमान लोकांना कोणी प्रधानमंत्री विश्वास देतो का? गृहमंत्री विश्वास देतो का? हा मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारी केलीत मी तुमच्या पाठीशी आहे. हा देश नैतिकतेच्या करंगळीवरती उभा आहे.
या हिंदुस्थानामध्ये रामायण महाभारत घडलेलं आहे ते नैतिकतेच्या मुद्द्यावर घडलेलं आहे. तुम्ही रामाचं उदाहरण देता ना आम्हाला, प्रभू श्रीरामाचं, पण रामाच्या दानपेट्या चोऱ्या करणारे दुसरं काय करू शकतात? हेच करू शकतात. नारी शक्तीचं विधेयक आणण्याआधी नरेंद्र मोदींनी जंतर मंतरवरती ज्या लहान मुलींवरती पोलिसांनी त्यांचे अत्याचार केले त्या नारी शक्तीची माफी मागायला पाहिजे. ही आमची मागणी आहे. नुसतं कागदावरती नारी शक्ती आणून चालत नाही ना. तुम्ही त्या मुलींवरती कपडे फाडणार, पोलीस तुमचे बघितले चित्र ना, कसे बांबू घालतात बिचाऱ्या मुलींच्या पाठीमागून, चित्र बघा. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देणार. हे काय नारी शक्तीच्या सन्मानाचं चित्र या देशामध्ये नाही. तुम्ही अत्याचार करताय नारी शक्तीवरती, आणि त्या अत्याचार पर्वाचे सूत्रधार ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. कसले बघा, ही दोन्ही बिलं पडतील. मुळात नारी शक्ती संदर्भातलं बिल आधीच मंजूर झालेलं आहे, हे मला माहिती आहे संसदेमध्ये. मग तुम्ही कुठली नारी शक्तीचं बिल आणताय? ते रावसाहेब, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक ज्या बाबतीत पडणार बिल, हे बिल पडणार. आता त्यांचं कसं आहे की त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, ती फुटणार नाही आता. मग समाजवादी पार्टीला हात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी काल पाहिलं की DMK पक्षाचे जे तरुण नेते आहेत, उदयनिधी स्टॅलिन यांचे सुपुत्र, ते विधानसभेत लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा देणार नाही. हे जे बिल आहे अमित शहा जे आणतायत, हे किमान 50 मतांनी पडेल. जमवू द्या ना. खासदार काय फक्त NDAकडेच आहेत का? इंडियाकडे नाहीत. काँग्रेसने सुद्धा आज व्हीप जाहीर केला आहे. इतर प्रमुख पक्षाने व्हीप जारी केलेले आहे. अनेक गोष्टी आहेत ना. हे शहाणे आहेत का? हीच माकडं शहाणी आहेत. हीच माकडं आहेत. ती माकडं आहेत, आम्ही माणसं आहोत. हा फरक आहे राजकारणातला, कळलं? माकडांना किती उड्या मारू द्या, आम्ही माणसं आहोत. आमची उत्क्रांती झालेली आहे विरोधी पक्षाची. अहो, ते दिवसभर त्यांच्या बेडरूममध्ये बसतील. काम काय मला सांगा? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्याच्यामुळे ते तंग आहेत, झोप लागत नाही त्यांना. बरं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना, नरेंद्र मोदी एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रमुख आहेत. शहा आणि मोदी त्यांची कंपनी आहे ती. शिंदे गट ही मोदी शहांची सिस्टर कन्सर्न आहे, कंपनी आहे. जावं लागतं हिशोब द्यायला. आम्ही राजकारण तुम्ही जर गद्दारांना भेटत असाल राजकारण करण्यासाठी, तर आम्ही विद्यार्थ्यांना भेटू नये? तुम्ही तृणमूल, शिवसेना, आप हे पक्षांतर म्हणजे गुन्हेगारांना भेटताय तुम्ही. घटनात्मक दृष्ट्या जे गुन्हेगार आहेत त्यांना भेटताय. त्याच्या तोंडात जिलेबी आणि फाफडे असे हे टाकताय. फोटो आलेत बाहेर, ती फोटो नाही बघितला? एका खासदाराच्या तोंडामध्ये मोदी फाफडा कोंबतायत असा, हे फोटो आहेत बाहेर आलेले. तुम्ही राजकारण करताय, मग आम्ही काय करायचं? गोट्या खेळायच्या? शिंद्याला सांगा, लहान आहात तुम्ही राजकारणामध्ये अजून. अमित शहाच्या लंगोट बांधून राजकारण करता येत नाही. त्याचा लंगोट मोठा आहे खूप, तुम्हाला नाही होणार. तो पण सुटेल आता. हे मी जे सांगतोय हे असंच ठेवायचं, म्हणजे लोकांना कळेल मी काय म्हणतोय ते. मला त्यात बघा, हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यात मला पडायचं नाही. हे अजित पवारांचे जे सगळे अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे पक्ष अमित शहा आणि मोदींचे पक्ष आहेत ना. ते काय त्यांचे पक्ष राहिले का? हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवतील तसं होणार आहे. हे पक्ष आता जनतेचे पक्ष नाही. जोपर्यंत अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांबरोबर होते, तेव्हा अजित पवार हे लोकनेते होते. लक्षात घ्या, मी फार गांभीर्यानं सांगतो. अजित पवार तेव्हा खरोखर लोकनेते होते. ज्या क्षणी त्यांनी नरेंद्र मोदींचा हात पकडला किंवा बोट पकडलं, त्या क्षणी ते नेते राहिले नाही, ते गुलाम झाले. त्याच्यामुळे सगळ्यांचे पक्षात या दोन्ही पक्ष, शिंदेचा पक्ष जो काय गट आहे तो, आणि अजित पवारांचा उरलेला गट, हे मोदी शहांचे घरगडी आहेत.
नाही, पण प्रशांत किशोर यांनी मला त्यांच्याशी काय पडलेलं नाही हो. प्रशांत किशोर काय करतात, त्यांनी त्यांचं बिहारमध्ये काम करावं. भारतीय जनता पक्षाला रुचलं नाही, पचलं नाही, ही तुमची विधानं चुकीची आहे. भारतीय जनता पक्षाला शेण सुद्धा पचतं, हे मला माहिती आहे का? विचारा तुम्ही संघाच्या लोकांना. ते गोमूत्र पचतं, त्यांना शेण पचतं, त्यांना सगळं पचतं ना. जर त्यांना गद्दार पचतात तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी पचवायला पाहिजेत. त्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांना काही पचतं. त्यांना हिंदुत्व पचतं, कधी पचत नाही. किंवा त्यांना मग इतर पक्षातले काँग्रेसचे लोक आलेले पचतात. त्यांना मोदी आणि शहा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात ते त्यांच्या पक्षात आले की त्यांना बरोबर पचतात. तेव्हा त्या भाजपच्या काय घेऊ नका. बरोबर, त्यांना शेणही पचतं, गोमूत्र पचतं, त्यांना काही सगळं मलमूत्र त्यांना पचतं. ते सगळं खाऊन ते बसलेले आहे. सगळ्यात पहिला आरोप मीच केला होता नाशिकमध्ये. सगळी ठेकेदारी गुजरातकडे जाते आणि मग लहान लहान कामं आपल्या लोकांना ती सब कॉन्ट्रॅक्टर्स म्हणून देतात. या क्षणी गुजरातच्या ठेकेदारांना, वेगवेगळ्या कंपन्यांना, किमान गिरीश महाजन म्हणजे चंपतराय भाजपचे, त्यांच्या माध्यमातून 56,000 कोटीची कामं आत्ताच गेलेली आहेत. कुंभमेळा हा धार्मिक राहिलेला नसून ठेकेदारांचा मेळा झाला आहे. हे प्रयागराजलाही आम्ही पाहिलं आणि इथे पाहतोय. अभिजित दिपके हे आता ज्या आंदोलनातून पुढे आलेले आहेत, या देशातली एक सिस्टीम आहे. अशा प्रकारची पाळत सगळ्यांवर ठेवली जाते. पेगासस कसा करता आणला इथे? सगळ्यांचे फोन ऐकण्यासाठी, पाळत ठेवण्यासाठी, आमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, सगळ्यांवरती हे होत असतं. या गोष्टी राजकारणामध्ये सहन करायच्या असतात. आपल्यावरती कोणी पाळत ठेवली म्हणून आमचं काम थांबतं का? नाही, अजिबात नाही. अभिजित दिपके हळूहळू परिपक्व होतील आणि चांगल्या प्रकारे काम करतील. आपण सरकारशी संघर्ष करायला उभे राहिलेलो आहोत, ते मी सांगेन अभिजित. त्याच्यामुळे सरकार पावलावरती आपल्याला विरोध करेल. सरकार पावलावरती आपल्यासमोर अडथळे निर्माण करेल. सरकार आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करेल. आमच्यावर केले ना, आम्ही तुरुंगात गेलो ना. ह्या गोष्टी आपल्याला लढताना, संघर्ष करताना नेहमी सहन कराव्या लागतात, तरच आपण जमिनीवर टिकू शकतो. हा मी माझा त्याचा प्रेमाचा सल्ला आहे. लहान आहे तो मुलगा, त्याला भविष्य. आता काल पाहिलं तुम्ही, झारखंडमध्ये नेहा ओरावरती शाई फेकली. तिचा करेज बघा, तिचा चेहरा बघा. देशाचं नेतृत्व ही मुलं या पुढे करतील असं मला वाटतंय. झारखंडला तिच्या अंगावरती, तोंडावरती एका आरएसएसच्या गुंडानं शाही टाकली, भाजपच्या गुंडानं शाही टाकल्यावरती तितकंच म्हणाली, ह्यांना हे कळत नाही, शाही ही तोंडावर फेकण्यासाठी नसते, तर शाही लिहिण्यासाठी असते. मी तेच काल म्हटलंय माझ्या याच्यामध्ये. या शाहीतून क्रांतीची गीते लिहिली जाते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.